सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। एकेरी पद्धतीचा टेंडर रद्द करा या मागणीसाठी सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा। हजारो कामगारांचा सहभाग। राज्य सरकारच्या निर्णयावर तीव्र संताप। नवीन टेंडर पद्धतीमुळे 7 ते 8 हजार कामगार बेरोजगार होणार। सोलापूर सन 2024-25 या वर्षीचे जिल्हा परिषद शाळेच्या गणवेशाचे टेंडर एकेरी पद्धतीने काढले आहे। 132 कोटींचा टेंडर रद्द करून पूर्वीप्रमाणेच कामाची पद्धत ठेवावी या मागणीसाठी सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघ व कामगार संघटनेने एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। क्षत्रिय गल्ली येथून निघालेल्या मोर्चाचे जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। हाताला काम द्या, मशीन चालवा या घोषणा देत गारमेंट उद्योजक आणि कामगार वर्ग या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। एकेरी टेंडर पद्धत रद्द करावे अशी मागणी या मोर्चामध्ये करण्यात आली। दरवर्षी प्रत्येक शाळेच्या शालेय समितीला व मुख्याध्यापकाला अधिकार दिला जातो की गणवेश कशा पद्धतीचे असावे, त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य कापड व गणवेश मिळायला मदत होते। या टेंडर पद्धतीने विद्यार्थ्यांना योग्य गणवेश मिळणार नाही याचा अनुभव देखील मागच्या टेंडरच्या वेळी आलेला आहे। त्यामुळे शासनाने ही पद्धत रद्द करून जुन्या पद्धतीने गणवेशाचे काम द्यावे अशी मागणी गारमेंट उद्योजक प्रकाश पवार यांनी केली।